ट्रम्पने इराणला अंडर एस्टिमेट केलं आणि आज त्याच चुकीची किंमत पूर्ण जग भरतोय. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. ट्रम्पला वाटलं होतं की इराण काही दिवसात गुडघ्यावर येईल, पण आता 3 महिने झालेत आणि जग गुडघ्यावर येऊ लागलंय. पहा, या युद्धाची सर्वात मोठी चूक कुठे झाली माहिती आहे? असं मला वाटतं की वॉशिंग्टनने इराणला चुकीचं वाचलं. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनला वाटलं की काही स्ट्राईक्स केले, काही धमक्या दिल्या, थोडा इकॉनॉमिक प्रेशर टाकला की इराण मागे हटेल. पण इराणने शरणागती पत्करली नाही. उलट युद्ध लांबलं गेलं आणि जितकं युद्ध लांबलं गेलं तितकं ट्रम्पला क्विक विक्ट्री नरेटिव्ह कमकुवत होत गेलं. आणि आज परिस्थिती अशी आहे की ना पूर्ण विजय मिळालाय, ना सीज फायर मिळालंय, ना रिजन स्टेबल झालंय. पण नुकसान मात्र सगळ्यांचं होतंय. शिपिंग रूट्स अस्थिर झाले आहेत, इन्व्हेस्टर्स घाबरले आहेत, मित्र देश संभ्रमात आहेत आणि भारतासारखे देश पुन्हा एकदा दुसऱ्यांची कॅल्क्युलेशनची किंमत भरतायत. सगळ्यात मोठा प्रश्न युद्धाचा नाही आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की एक सुपर पॉवर त्यांनी स्वतःच्या ताकदीचा अंदाज जास्त घेतला आणि समोरच्याचा निर्धाराचा अंदाज कमी. म्हणून कदाचित आजची स्टोरी इराण विरुद्ध अमेरिकेची नाही आहे, तर ही स्टोरी आहे ओव्हर कॉन्फिडन्स विरुद्ध रियालिटीची. आणि जिओपॉलिटिक्समध्ये इतिहास सांगतोय, जेव्हा नेता रियालिटीपेक्षा स्वतःच्या नरेटिव्हवर जास्त विश्वास ठेवतो ना, तेव्हा धक्का फक्त त्याला बसत नाही, संपूर्ण जगाला बसतो. आता हा धक्का किती लांबपर्यंत चालणार आहे हे ट्रम्पच थांबवू शकेल. पाहत राहा जगात काय चाललंय.